स्वरूपात प्रश्न दिलेला आहे. आपल्या सर्वांना तो नीट समजावा यासाठी पुन्हा सांगतोय. बुवा तुम्ही सुद्धा इकडे लक्ष द्या. दशरथ राजाचे 4 पुत्र होते. दशरथ राजाचे 4 पुत्र होते. 4 पुत्रांच्या 4 आई. तर प्रत्येक पुत्राच्या आईचं नाव सांगायचंय बुवा. प्रत्येक पुत्राच्या आईचं नाव सांगायचंय. साधा सोपा आणि सुटसुटीत. कारण हा विषय मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल. आता बघा इकडे तोंड अगदी हलतंय. सगळ्या मला वाटतं दशरथाच्या पुत्रांची पण नावं तुम्हाला येत असतील. पण मी असं बुवा विचारलंय तुम्हाला टेक्निकली. 4 पुत्रांच्या आईचं नाव. बुवांना प्रश्नपदातून हा विषय आपल्या समोर ठेवतोय. या ठिकाणी साहित्य डेकोरेटर ओझर प्रोप्रायटर्स मनोज कुर्ले यांच्याकडून शाहीर गोमने बुवा यांकरता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दादा. प्रश्नपद आपल्या समोर ठेवतोय बुवा. लक्षात द्या. चाल अशी आहे बघा. अरे कोणी वाड्याचे तू ग पोरी, ए पोरी, कोणी वाड्याचे तू ग पोरी, जीव जडलाय बघ तुझ्या बरी, जीव जडलाय बघ तुझ्या बरी. सांग सांग पोरी तू माझ्याशी लगीन करशील काय, येत्या माघ महिन्यात पोरी अगं बाळ उडून देशील काय. म्हणून काय म्हणायचं बघा. अरे ज्ञानाचा हा विशाल धडा, ज्ञानाचा हा विशाल धडा, आज तुम्ही तो इथे फोडा, आज तुम्ही तो इथे फोडा. अहो सवाल माझा बुवा तू ध्यानात घेशील काय, आणि सांग सांग शाहीरा खरं उत्तर देशील काय. सवाल माझा तू आज ध्यानात घेशील काय, सांग सांग शाहीरा खरं उत्तर देशील काय. Hey,
तर बघा रसिको, या ठिकाणी नियमाप्रमाणे बारीचा कार्यक्रम झाला आहे, परंतु एक छोटस गीत घेतो. कारण या गावचे सुपुत्र अरुण कुमार यादव की ज्याने माझ्यासारख्या कलाकारावर नितांत असं प्रेम केलं, असे आपल्यामध्ये नाही आहे. परंतु मी एक कलाकार म्हणून माझं कर्तव्य आहे हे छोटस एक श्रद्धांजली गीत त्यांच्यासाठी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय.